नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज। याआधी आपण भरडवडे म्हणजे भाजणीचे वडे, ताकाची कढी, पारंपरिक तांदळाची खीर, थापी वडी आणि गुलगुले यांच्या रेसिपी पाहिल्या। आज पुन्हा एकदा आपण पाहतोय तांदळाची खीर। मागे जी आपण तांदळाची खीर पाहिली ती पारंपरिक पद्धतीची पांढरी शुभ्र खीर होती। आज आपण पाहतोय बासुंदी सारखी म्हणजे रबडी सारखी खीर। तांदळापासूनच तयार होणाऱ्या या खीरीला बासुंदी सारखं रबडी सारखं टेक्स्चर कसं येतं, त्यासारखा रंग कसा येतो तेच आपण आज पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। पितृपक्ष विशेष तांदळाची रबडीदार खीर। रबडी खीर करण्यासाठी हे पहा, सर्वप्रथम आपल्याला इथे पाव कप आंबेमोहर तांदूळ घ्यायचे। आंबेमोहर तांदळाला सुगंध तर चांगला असतोच, शिवाय त्याच्यामध्ये स्टार्चही चांगला असतो, म्हणून आपण आंबेमोहर वापरतोय। त्याआधी आपण जी तांदळाची खीर पाहिली त्यासाठी आपण बासमती तांदूळ वापरला होता। तांदळानंतर आपल्याला 10 बदाम आणि 5 काजू घ्यायचे। हे बदाम आणि काजू आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे। तांदूळ सुद्धा 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे, त्यातील पाणी निथून काढायचे। आता बदाम, काजू आणि तांदूळ यावर झाकण ठेवायचे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे। अर्ध्या तासानंतर झाकण काढायचे आणि हे पहा, तांदूळ बोटाने रगडल्यानंतर त्याचा चुरा होतोय, म्हणजे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेत। यातील 1 टीस्पून तांदूळ आपण बाजूला काढून ठेवायचे आणि बदामाची सालं काढून घ्यायची। हे पहा, आपण बदाम थंड पाण्यामध्ये फक्त अर्धा तासच भिजत घातले होते, तरी त्यांची सालं पहा कशी सहज निघतात। आपल्या सर्व बदामांची सालं काढून झालीत आणि तांदळामधील पाणी सुद्धा निथून झाले। आता आपण 2 टीस्पून पाण्यामध्ये केशर पाकळ्या भिजत घालूया। हे पहा, जे ओरिजिनल केशर असतं ना, ते लगेचच पाण्यामध्ये आपला रंग सोडत नाही। जसजसं ते पाण्यामध्ये भिजत जाईल तसतसं ते रंग सोडायला सुरुवात करेल। याच जागी जर डुप्लिकेट केशर असेल तर लगेचच पाण्याचा रंग पिवळसर व्हायला सुरुवात होईल। आता एका पॅन मध्ये आपण 2 टीस्पून साजूक तूप घालूया आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून ड्रायफ्रुट्सचे काप रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। या ड्रायफ्रुट्स मध्ये मी बदाम, काजू आणि पिस्त्यांचा वापर केलाय। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स वापरू शकता। ड्रायफ्रुट्स आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचे आणि ते करपवायचे मुळीच नाहीत। याआधी आपण पारंपरिक तांदळाची जी पांढऱ्या रंगाची खीर केली होती त्यामध्ये चारोळे वापरले होते। आज मी इथे चारोळ्यांचा वापर करणार नाहीये, तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता। हे पहा, आपले ड्रायफ्रुट्स खमंग परतून झाले, ते आता आपण काढून घेऊया आणि याच उरलेल्या तुपामध्ये आपण तांदूळ परतून घ्यायचे। तांदूळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर एकसारखे परतत राहायचे आणि हे तांदूळ आपल्याला अगदी बदामी रंगावर परतून घ्यायचे, म्हणजे तांदळाचा पांढरा शुभ्र रंग पूर्ण बदलायला हवा। हे पहा, तांदूळ परतत असताना तो गोळा व्हायला लागेल, परंतु काळजी करण्याचं काहीच कारण नाही, हळूहळू तो सुट्टा होत जाईल। हे पहा, आपल्या तांदळानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि तो मोकळा तर झालाच आहे, शिवाय कुरकुरीत सुद्धा झालाय। आता गॅस बंद करूया आणि हा तांदूळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हा तांदूळ पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर याचा आवाज पहा कसा येतोय। आता हे तांदूळ, भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स आणि अर्धा ते पाऊण वाटी पाणी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला मिक्सरवर रवाळ पेस्ट तयार करायची। खूप बारीक म्हणजे फाईन पेस्ट करायची नाहीये। हे पहा, आपली पेस्ट तयार झाली आहे। हे पहा, आपल्या रबडी खीरची संपूर्ण तयारी झाली। आता आपण प्रत्यक्ष रबडी खीर तयार करायला घेऊया। आपण आज इथे लोखंडाच्या कढईमध्ये रबडी खीर तयार करणार आहोत। रबडी खीर तयार करण्यासाठी आपल्याला गरम कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं। दूध घालण्या अगोदर कढईमध्ये असं थोडंसं पाणी घातलं म्हणजे आपलं दूध कढईला लागत नाही। आता यानंतर 1 लिटर फुल फॅट दूध यामध्ये घालायचं आणि आता हे दूध आपल्याला मोठ्या आचेवर उकळी येईपर्यंत एकसारखं चमच्याच्या साहाय्यानं हलवत राहायचं। हे पहा, 10 मिनिटातच आपल्या दुधाला खळखळून उकळी आली आहे। आता आपण जो 1 चमचा तांदूळ बाजूला काढून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे दूध आपल्याला 10 मिनिटं असंच उकळत ठेवायचं आहे। दूध उकळत असताना आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे। हे पहा, आपण जो 1 टीस्पून भिजवलेला तांदूळ दुधामध्ये घातला होता तो तळाशी जाऊन बसलाय। आता 2च मिनिटात तो वर येईल। तांदूळ जेव्हा शिजायला सुरुवात होते तेव्हा तो वर उकळीमध्ये तरंगायला लागतो, तसा आपला तांदूळ वर तरंगायला लागलाय आणि हे पहा, बोटाने दाबल्यावर तो दबला जातोय, म्हणजे आपला तांदूळ अगदी 90% शिजलेला आहे। खीर खाताना हा अख्खा तांदूळ दाताखाली आल्यावर खूप छान लागतो, म्हणूनच यामध्ये आपण अख्ख्या तांदळाचा वापर केलाय। आपल्या दुधाला उकळी येऊन 10 मिनिटं झाली आणि ते बऱ्यापैकी आटलंय सुद्धा। आता यामध्ये आपण तयार केलेली बदाम, काजू आणि तांदळाची पेस्ट घालूया आणि आता हे दूध आपल्याला मंद आचेवर एकसारखं 10 मिनिटं उकळत ठेवायचं आणि चमच्याच्या साहाय्यानं
अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे। दूध हलवताना कढईच्या कडांना जे दूध कोरडं झालेलं असतं ते पळीच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला केशर भिजवलेलं पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपण रबडी खीर तयार करण्यासाठी 1 लिटर दूध वापरलं आहे, त्यातील पाव लिटर दूध आटलंसुद्धा आणि आपली खीर घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये जी आपण 1 वाटी साखर घेतली होती ती साखर यामध्ये घालायची आहे, परंतु साखर पूर्ण न घालता 4 टेबलस्पून साखर तशीच ठेवायची आहे। साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर मिक्स झाल्यानंतर हे दूध आपल्याला मंद आचेवर असंच उकळत ठेवायचं आहे। तोपर्यंत एका बाजूला दुसऱ्या शेगडीवर आपण हे जी साखर बाजूला काढून घेतली होती ती एका गरम पॅनमध्ये घालायची आहे आणि एकसारखी मंद आचेवर हलवत राहायची आहे, ती विरघळवून घ्यायची आहे। 5 मिनिटात ही साखर गरम होऊन तिचे खडे तयार व्हायला लागतील आणि मग हे खडे विरघळून पातळ साखर सिरप तयार होईल आणि तिला कॅरेमलसारखा डार्क ब्राऊन असा रंग येईल। ताबडतोब गॅस बंद करायचा आणि गरमागरम हे साखर सिरप आपण खिरीमध्ये घालायचं आहे। हे सिरप खिरीमध्ये घातल्याबरोबर ही खीर उफाळून वर येईल, परंतु काळजी करू नका, चमच्याच्या साहाय्यानं हे सिरप खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आत्ताच गॅससुद्धा बंद करू शकता। अशा प्रकारचं सिरप खिरीमध्ये घातल्यानंतर खिरीला रंग तर छान येतो, शिवाय चवही छान लागते। पाहताय ना तुम्ही आपल्या खिरीचा रंग कसा ताबडतोब बदललाय, किती सुरेख रंग आलाय पहा, अगदी खाव्यासारखा। साखर सिरप खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपण अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। वेलची जायफळ पूड यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही खीर आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर अशीच उकळवत ठेवायची आहे। कढईला लागलेलं खिरीचं म्हणजे दुधाचं घट्ट मिश्रण आपण चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं आहे। हे पहा, आपली खीर किती घट्ट दाटसर झाली आहे। थोडीशी कोमट झाल्यावर ती आणखीन घट्ट होणार आहे। तयार झाली आहे आपली पितृपक्ष विशेष गोड स्वादिष्ट सुमधूर रबडी खीर। आता गॅस बंद करायचा आहे आणि या खिरीवर आपण झाकण ठेवायचं आहे। 15-20 मिनिटांनी झाकण काढायचं आहे। पहा बरं, आपली खीर कोमट झाल्यावर पहिल्यापेक्षा किती घट्ट झाली आहे ते, आणि खिरीचं टेक्स्चरही किती सुंदर आलं आहे पहा, रंग तर सुंदर आलाच आहे। मध्ये मध्ये अख्खे शिजलेले तांदूळसुद्धा दिसत आहेत। हे तांदूळ खीर पिताना दाताखाली आले की खूप छान लागतात। लोखंडी कढईमध्ये ही खीर केल्यानं तिला रंग तर छान येतोच, शिवाय तिची पौष्टिकताही वाढते। तयार झालेली ही रबडी खीर आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। रबडी खिरीचा हा रंग, टेक्स्चर आणि थिकनेस पाहून सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी? चला तर मग तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशी वेगळ्या पद्धतीची तांदळाची रबडी खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।